नमस्कार मित्रांनो, 10 ते 12,000 रुपयाच्या किमतीमध्ये एक स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर हा आहे मोटो G34 5G स्मार्टफोन, ज्यामध्ये ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी अगदी जबरदस्त बघायला मिळतात। पण मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की 10 ते 12,000 रुपयाच्या किमतीमध्ये हा स्मार्टफोन तुम्ही घ्यायला पाहिजे किंवा नाही। लगेच सुरू करूया, पण त्या अगोदर जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा, असेच व्हिडिओ मराठीतून पाहण्यासाठी। याची डिझाइन जी आहे ती अगदी मस्त आहे, कारण बॅक साइडने प्रीमियम वेगन लेदर डिझाइन दिलेली आहे आणि याचा कॅमेरा मॉड्यूल अगदी सिंपल आहे। समोरच्या साइडने आपल्याला पंच होल डिस्प्ले दिलेला आहे, खालून थोड्याशा जास्त बेजल्स बघायला मिळतात, पण याचा डिस्प्ले आणि ओव्हरऑल लुक जो आहे तो या प्राइसच्या किमतीमध्ये अगदी मस्त आहे। या फोनचा डिस्प्ले याचा वीक पॉइंट आहे, कारण यामध्ये HD+ डिस्प्ले दिलेला आहे। काही स्मार्टफोन मध्ये या प्राइस सेगमेंट मध्ये फुल HD+ डिस्प्ले बघायला मिळतो, बट मी याला इनडोर आउटडोर दोन्ही ठिकाणी यूज केलेला आहे। डायरेक्ट असा मोठा काही प्रॉब्लेम जाणवत नाही। जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघता, जर का दुसऱ्या अँगलने तुम्ही व्हिडिओज बघत असाल तर थोडासा ब्राइटनेस कमी जाणवेल, आणि सोबतच जेव्हा तुम्ही डायरेक्ट उन्हात याला यूज करणार असाल तेव्हा तुम्हाला थोडासा ब्राइटनेस जो आहे तो कमी बघायला मिळतो। बाकी ओव्हरऑल जर का तुम्ही आतमध्ये नॉर्मल कंडिशन मध्ये यूज करणार असाल तर याचा डिस्प्ले जो आहे तो देखील चांगला आहे, एवढा काही मेजर प्रॉब्लेम नाही। बट हो, याच्यामध्ये फुल HD+ डिस्प्ले असता तर हा फोन अजून सगळ्यात बेस्ट झाला असता। सोबतच यामध्ये ड्युअल स्टेरिओ स्पीकर दिलेले आहे, त्यामुळे व्हिडिओज पाहत असताना आवाज जो आहे तो अगदी चांगला बघायला मिळतो। खूप जास्त लाऊड आवाज नाही, बट चांगला आवाज, साऊंड क्वालिटी चांगली आहे। आणि यामध्ये तुम्ही ज्या डायरेक्टली हेडफोन देखील लावू शकता। खालच्या साइडने तुम्हाला 3.5 mm ची जॅक दिलेली आहे, आणि इकडून साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिलेला आहे, ते देखील अगदी चांगलं काम करतं। जास्त फास्ट नाहीये, बट काम जे आहे ते प्रत्येक वेळेस अगदी तुमचा फोन जो आहे तो नक्की अनलॉक होईल, त्यामुळे याचा फिंगरप्रिंट सेन्सर जे आहे ते देखील चांगला आहे। या फोनचा परफॉर्मन्स मला स्वतः देखील चेक करायचा होता, कारण यामध्ये जे प्रोसेसर दिलेला आहे स्नॅपड्रॅगन 695, हे प्रोसेसर 16-17 हजार रुपयाच्या स्मार्टफोन मध्ये देखील आता देखील बघायला मिळतं। आणि ते प्रोसेसर दिलेला असल्यामुळे याचा जो AnTuTu स्कोर आहे मित्रांनो तो 4 लाखाच्या जवळपास येतो, 4 लाखाच्या वरती याचा येतो, आणि त्यामुळे त्या किमतीमध्ये 12,000 रुपये, 11,000 रुपयाच्या किमतीमध्ये खरोखर हा जो स्मार्टफोन आहे परफॉर्मन्सच्या बाबतीत अगदी जबरदस्त आहे। BGMI जर का तुम्ही याच्यावरती खेळणार असाल तर स्मूथ अल्ट्रा मध्ये खेळू शकता, कॅज्युअल गेमिंग करू शकता। डायरेक्टली गेमिंग साठी तर हा स्मार्टफोन नाही, कारण 11,000 रुपयाच्या किमतीमध्ये कोणताही स्मार्टफोन मित्रांनो तुम्ही अगदी जबरदस्त गेमिंग त्याच्यावरती करू शकत नाही। बट हो, ओके, नॉर्मल टाइपची गेमिंग, कॅज्युअल गेमिंग करू शकता। बट जेव्हा तुम्ही ओव्हरऑल याला यूज कराल डेली लाईफ मध्ये तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, अगदी स्मूथ ॲप्लिकेशन चालतात। पहिल्या वेळेस जेव्हा तुम्ही याला ओपन कराल तेव्हा थोडेसे ॲप्लिकेशन कुठे कुठे ग्लिच बघायला मिळेल, बट जेव्हा तुम्ही याला यूज करत जाल त्याच्यानंतर याचा परफॉर्मन्स जो आहे तो स्मूथ आपल्याला बघायला मिळतो। सोबतच यामध्ये 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट दिलेला आहे। HD+ डिस्प्ले असला तरी 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट बघायला मिळतो, बट जेव्हा तुम्ही इंस्टाग्राम वगैरे ओपन करता, यूज करता तेव्हा 120 हर्ट्ज बघायला मिळतो। आणि YouTube वरती सध्या तरी हा 90 हर्ट्ज देतोय, मे बी अपडेट मध्ये मिळू शकतो, बट 90 हर्ट्ज वरती देखील अगदी चांगला स्मूथ एक्सपिरियन्स जो आहे तो बघायला मिळतो। आणि यामध्ये मित्रांनो Android 14 दिलेला आहे, Android 15 ची अपडेट जी आहे ती मिळेल, आणि 3 वर्षाच्या सिक्युरिटी अपडेट देखील मिळतील। बट थोडासा वेट तुम्हाला करावा लागेल, कारण मोटोरोलाच्या ज्या अपडेट आहे त्या टाइम टू टाइम मिळत नाही, थोड्या लेट मिळतात। मोटोरोलाने नक्कीच याच्यावरती काम करायला पाहिजे। आता मित्रांनो, याचा मेन पॉइंट म्हणजेच कॅमेरा कसा आहे, तर खरोखर सांगतो या प्राइस सेगमेंट मध्ये बाकी स्मार्टफोन जे आहे पोकोचे असतील किंवा रेडमीचे असतील त्याच्यापेक्षा याचा कॅमेरा जो आहे तो अगदी चांगला आहे। 50+2 मेगापिक्सलचा बॅक साइडने कॅमेरा दिलेला आहे, आणि 16 मेगापिक्सलचा फ्रंट सेल्फी कॅमेरा दिलेला आहे। बॅक साइडच्या कॅमेऱ्याने काढलेले फोटोज जे आहेत इनडोर असतील किंवा आउटडोर असतील अगदी चांगले येतात। पोर्ट्रेट फोटोज असतील ते देखील चांगले येतात। याचा SDR जे आहे ते प्रोसेसिंग नंतर मस्त काम करतं, त्यामुळे फोटो चांगले येतात या प्राइस सेगमेंट मध्ये। सेल्फी कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला शार्प एजेस केव्हा केव्हा दिसू शकतात, बट त्या देखील अगदी चांगले आहेत। त्यामुळे ओव्हरऑल याचा जो कॅमेरा आहे या प्राइस सेगमेंट मध्ये मित्रांनो खरोखर हे फोटोज तुम्ही बघू शकता, अगदी चांगले फोटोज जे आहे ते याच्यामधून आपल्याला बघायला मिळतात। आणि हो, हा फोन जो आहे तो अगदी स्लिम आहे, तरी देखील याच्यामध्ये 5000 mAh ची बॅटरी दिलेली आहे। आमच्या यूज मध्ये जेव्हा आम्ही याला यूज करत होतो तेव्हा याचा जो बॅटरी बॅकअप आहे तो खरोखर चांगला आहे, इम्प्रेसिव्ह आहे। 1 दिवसाचा बॅटरी बॅकअप जो आहे तो तुम्हाला नॉर्मल केसमध्ये नक्कीच मिळून जाईल। जेव्हा तुम्ही याच्यावरती गेम देखील खेळाल अर्धा 1 तास, तरी देखील 1 दिवसाचा बॅटरी बॅकअप जो आहे तो याच्यामध्ये मिळून जातो। मित्रांनो, फायनल कन्क्लुजन तुम्हाला सांगतो की हा फोन या प्राइस सेगमेंट मध्ये घ्यायला पाहिजे किंवा नाही।
तर नक्कीच तुम्ही हा स्मार्टफोन घेऊ शकता। याचा डिस्प्ले जो आहे तो मेजर प्रॉब्लेम नाही, कारण याचा परफॉर्मन्स चांगला आहे, बॅटरी बॅकअप चांगला आहे आणि कॅमेरा स्पेशली चांगला आहे, त्यामुळे नक्कीच हा फोन तुम्ही घेऊ शकता। बट मी तुम्हाला एक सजेशन देतो, याचा 4GB 128GB स्टोरेज जे आहे ते 11,000 रुपयाला मिळतं आणि 8GB 128GB वाला जे स्टोरेज आहे ते मिळतं 12,000 रुपयाला। घेणार जर असाल तर 8GB 128GB वाला जे स्टोरेज आहे ते घ्या, अगदी तुम्हाला स्मूथ परफॉर्मन्स मिळेल आणि ओव्हरऑल जो एक्सपिरियन्स तुमचा असेल तो देखील चांगला असेल। तेव्हा या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।